नमस्कार मित्रांनो, मी राजू वाघ, अध्यक्ष रोडमार्ग फाउंडेशन. गेल्या 25 वर्षापासून रस्ते सुरक्षेवर काम करतो. रस्ते अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा आपण उभी केलेली आहे. आम्ही लोकसहभागातून किमान 9,000 जखमींना मदत केलेली आहे आणि रस्ते अपघातग्रस्त झालेल्या अशा गंभीर अपघातग्रस्तांना मदत केली. अशा 600 गंभीर जखमींचे आम्ही जीव वाचवलेले आहे. आमचं ध्येय असं होतं की केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाला त्या रस्ते अपघातग्रस्ताला मदत करणे, अपघातग्रस्ताला त्वरित प्रथमोपचार मिळवून देणे, जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून देणे, धन्यवादाची अपेक्षा न करता कार्य करणे, वेळ पडल्यास जवळचे पैसे खर्च करून त्याला इंजेक्शन काही औषध लागली ते मिळवून देणे, जोपर्यंत त्या अपघातग्रस्ताच्या परिवाराचे लोक येत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबणे किंवा अपघातस्थळी थांबणे, ते आल्यावर धन्यवादाची अपेक्षा न करता तिथून निघून जाणे. कुठेही खूप काम केलं, मी अपघातग्रस्ताचा जीव वाचवला असं न सांगता, असं न करता अपघातग्रस्तांना मदत करणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे आपलं राष्ट्रीय कर्तव्यासोबत देशभक्ती आहे. धन्यवादाची अपेक्षा न करता काम करणे हे आमचं कर्तव्य आहे. ही शिकवण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिली. आमचे कार्यकर्ते कोण? तर आमचे कार्यकर्ते आहे रस्त्यावर छोटा मोठा व्यवसाय करणारे, चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फळवाले, फूलवाले, जुता शिवणारे, जोडे शिवणारे, भाजीपाला विकणारे, असे सामान्य नागरिक हे आमचे कार्यकर्ते आहेत. का बरं आहे? कारण अपघात रस्त्यावर होतो त्यावेळेस सर्वप्रथम धावून जाणारा कोण असेल तर हे सामान्य लोक आहेत. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की 2001 मध्ये असं लक्षात आलं की अपघातग्रस्तांना मदत करणारे जर का हे सामान्य लोक असतील तर आपण यांना आपल्या अभियानात सहभागी केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांना आपला अपघातग्रस्तांना मदत करण्याची रिक्वेस्ट करणे, मदत मागणे, अपघातग्रस्त रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करणे, त्यांना प्रथमोपचार मिळवून देणे, प्रथमोपचार मिळवून दिल्यानंतर फर्स्ट एड बॉक्स त्यांच्या दुकानात ठेवणे, अपघातग्रस्त साधारण आहे, किरकोळ आहे की गंभीर आहे हे कसं शोधायचं याकरिता डॉक्टर संजय दाशेवार आणि बरीच मंडळी आमच्यासोबत त्यावेळेस काम करायची. आणि ते या अपघातग्रस्ताला कशी मदत करावी, त्याला उचलावं कसं, त्याला गंभीर आहे की साधारण आहे ते कसं शोधायचं, तो फ्रॅक्चर झालेला असेल तर त्याला उचलायचं कसं, आणि अशा पद्धतीचं काम आम्ही प्रशिक्षण त्यांना द्यायचं. आणि हे प्रशिक्षण देता बघता आम्ही हजारो लोकांना मदत करू शकलो. हे सामान्य लोक जरी असले तरी हे एका व्यक्तीचंच नाही जीव वाचवत, तर ते एक परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतात, एखाद्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळण्यापासून वाचवतात. मग हे साधारण लोकांना आम्ही अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार देतो. आणि अशा अनेक अपघातग्रस्त आम्ही तयार केलेले आहे नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात, इतरही ठिकाणी. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन आणि अनुसंधान केंद्र म्हणजे रोडमार्ग फाउंडेशन, आणि या रोडमार्ग फाउंडेशनला आपण सगळे जुळा, सहभागी व्हा आणि आपापल्या परिसरात रस्ते अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला मदत करा, अपघातग्रस्ताचा जीव वाचवा आणि देश कार्य करा. आपण रोडमार्ग फाउंडेशनशी जुळा, आपण जीवन सुरक्षा न्यूजसोबत जुळा, म्हणजे आपल्या कार्याची दखलसुद्धा घेण्यात येईल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि खूप खूप धन्यवाद करतो. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।